नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात निम्मा खरीप हंगाम यावेळेला वाया गेला आहे, बुडाला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात आहे. मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. VIP लोक येऊन मराठवाड्यात येऊन दौरे करतायत, मदतीचं आश्वासन देत आहेत. पूर ओसरला आहे, परंतु अजूनही म्हणावं तसं मदतीचा ओघ सुरू झालेला नाही. फडणवीस सरकारने मदतीचं सुरुवातीला काही जाहीर केलं होतं, ते अजून पोचायचे आहेत. मला वाटते काही भागात पोचले आहेत. तशा वेळेला मदत निम्मा हंगाम वाया गेला आहे. किती मदत मिळायला पाहिजे, कशी मदत मिळायला पाहिजे, याचे प्रत्येकाचे वेगवेगळे आपले मतं आहेत. त्यावरून एक नवीन कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल मराठवाड्यात होते. त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा परिस्थिती भयंकर आहे. त्यामुळे PM केअर फंडातून पैसे आपण मागितले पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच हा फंड तयार केला होता, PM केअर फंड. तर या फंडातून पैसे घ्या आणि ते पूरग्रस्तांसाठी खर्च करा, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी काल केली होती. त्यांनी कर्जमाफी करा असं सुद्धा सांगितलं होतं. कर्जमाफीसाठी आता कोणता मुहूर्त पाहता असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केला होता. त्याचं उत्तर त्यांना आज फडणवीसांनी दिलं आहे आणि फडणवीसांनी फार रोखठोक उत्तर दिलं आहे. फडणवीसांनी सांगितलं की तो PM केअर फंडाबद्दल जे मौन होतं ते मौन फडणवीसांनी आज तोडलं. हा PM केअर फंड हे एक रहस्यच होतं. म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे. हा फंड ज्यावेळेला कोविडची साथ होती महाराष्ट्रात त्यावेळेला तयार करण्यात आला होता आणि उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी तयार केला होता. आता तो फंड कोविडसाठी तयार करण्यात आला आहे. जवळपास 600 कोटी रुपये त्या फंडात जमा आहेत. आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना हे माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की बाबा अडचण अशी आहे की तो फंड कोविडसाठी तयार झाला आहे, त्यामुळे तो इतरत्र खर्च करता येत नाही. त्यामुळे या फंडाचं काय करायचं आम्हाला आमच्यापुढेच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तो फंड खर्चही करता येत नाही दुसरीकडे. त्यामुळे असे सर्व प्रॉब्लेम्स आज फडणवीसांनी सांगितले मीडियाला. आणि शेवटी एक टोलाही मारला त्यांनी उद्धव ठाकरेंना. फडणवीस म्हणाले की कोणाला किती शहाणपण शिकवावं हे ठरवलं पाहिजे. एकूणच प्रॉब्लेम भयंकर आहेत आणि पैशाची मदत मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना पूर परिस्थितीची कल्पना करून दिली. त्यानंतर मीडियाशी बोलताना फडणवीस म्हणाले की पंतप्रधानांनी NDRFच्या माध्यमातून भरीव मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान मोदी पॉझिटिव्ह आहेत. मोदींनी सांगितलं आम्हाला की तुमचा प्रस्ताव आला की आम्ही कारवाई करू. त्यामुळे हा एक जो मदतीचा जो मुद्दा होता की एवढं प्रचंड नुकसान आहे, अर्धा हंगाम वाया गेला आहे, शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे.
जमीन खरडून निघून गेली आहे, पिकं बुडाली आहेत, जनावरं गेली आहेत. म्हणजे प्रत्येक पातळीवर मदत करायची आहे. म्हणजे एक नवा मराठवाडाच उभा करायचा आहे. तिथं अर्धा मराठवाडा उद्ध्वस्त झाला आहे. म्हणजे नवा अर्धा मराठवाडा उभं करण्याचं आव्हान आज यंत्रणेपुढे आहे. हे केवळ पुरामुळे झालं, हे असं झालं तेवढंच नुकसान नाही आहे. नवा मराठवाडा तुम्हाला उभा करावा लागणार आहे. आणि फडणवीसांनी कर्जमाफीला एवढ्यात होण्याची शक्यता फेटाळून लावली त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे कर्जमाफी एकदाच करायची असते, कर्जमाफी वारंवार करायची नसते. त्यामुळे जेव्हा केव्हा करायची कर्जमाफी तेव्हा ती परिणामकारक झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही जी एक समिती नेमली आहे ती समिती अभ्यास करते आहे असं सांगून त्यांनी कर्जमाफीचा विषय टोलवून लावला. पण सध्या या पूर परिस्थितीच्या निमित्ताने शेतकरी कर्जमाफी हा विषय नव्याने जोरात उफाळून आला आहे. सारेच विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी करतायत. आणि हे सरकार म्हणजे महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार फारसं अनुकूल नाही आहे कर्जमाफीला. त्यांचं म्हणणं आहे योग्य वेळ यायची अजून. आता योग्य वेळ म्हणजे आणखी कोणती योग्य वेळ असा विरोधकांचा सवाल आहे. एकूणच हा विषय कसा मार्गी लागतो ते आता पाहायचं. नमस्कार.